are studying on overcoming difficulties in our lives. आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणींवर मात करणे, ती कशी करणे याविषयी आपण शिकत आहोत. So we'll open our Bibles to 1 Thessalonians 3 to 5. 1 थेसलोनी 3 ते 5 या वचनावर आपलं बायबल सगळ्यांनी परत काढा. That no man should be moved by these afflictions, for yourselves know that we are appointed thereunto. For verily when we were with you, we told you before that we should suffer tribulation, even as it came to pass, and you know. For this cause, when I could no longer forbear, I sent to know your faith, lest by some means the tempter have tempted you, and our labor be in vain. 1 थेसलोनी 3 ते 5 तो असा की कोणीही या संकटामुळे ढळू नये, कारण तुम्ही स्वतः जाणता की आपण यासाठीच नेमलेले आहोत. कारण आम्ही तुम्हाजवळ होतो तेव्हा जसे आम्ही तुम्हाला सांगून ठेवले की आपणास संकटे भोगायची आहेत, तसेच झाले आहे हे तुम्हास ठाऊकच आहे. त्यामुळे मलाही आणखी दम धरवेना, तेव्हा मी तुमचा विश्वास जाणण्याकरता विचारून पाठवले. कोण जाणे भुलवणाऱ्याने तुम्हास भुलवले असेल आणि आमचे श्रम व्यर्थ झाले असतील. Praise the Lord. हालेलुया. Amen. आमेन. We are in the first point. पहिल्या मुद्द्यावर आपण आहोत. The Lord is speaking to us. परमेश्वर आपल्याशी बोलत आहे. And you saw in the life of Paul, आणि पॉलच्या जीवनात तुम्ही पाहिलं असेल when he had to make a decision, कशा रीतीने जेव्हा त्याला निर्णय घ्यायची वेळ आली, he also read the horizon. त्याला त्याने क्षितिजही वाचलं, By experience he went, अनुभव सुद्धा पाहिले, and then he just clubbed it all and put it in his heart, and he saw what the Lord wanted him to do. सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आणि सगळं अंतःकरणामध्ये आत्म्यामध्ये उतरवलं. आणि मग पवित्र आत्म्याद्वारे त्याने स्वतःच्या आत्म्यात मदत घेतली की आता प्रभू माझ्याकडनं काय करू पाहत आहे, प्रभूची काय इच्छा आहे. Now the people did not want to listen. लोकांना काही तेव्हा पॉलचं ऐकायचं नव्हतं. The sailor wanted to listen to the pilot. आणि नावाड्यांची इच्छा होती की जो पायलट आहे त्याचा आम्ही ऐकू. Captain wanted to listen to the owner. कॅप्टनची इच्छा होती की जहाजाचा जो मालक आहे त्या मालकाचा आपण ऐकू. And nobody wanted to listen to Paul. याचा अर्थ असा होतो की पॉलचं कुणालाच ऐकायचं नव्हतं. And so they sailed out. आणि म्हणून ते जहाजावर परत प्रवास करू लागले. And Bible says आणि बायबल सांगत आहे in Acts 27 verse 13, प्रेषित 27वा अध्याय त्यातलं 13वं वचन, when the south wind blew softly. जेव्हा दक्षिणेकडचा वारा हळुवारपणे वाहू लागला. Did you see that? पहा, South wind blew softly. जेव्हा दक्षिणेकडचा वारा हळुवारपणे वाहू लागला, The sailor and the owner said, now the south wind is blowing softly, so let us now sail out. त्याला ते सगळे नावाडी आणि तो कॅप्टन ते सगळे म्हटले दक्षिण वारा मंद वाहत आहे, तर आपण आपली यात्रा आता सुरू करूया. And it says, आणि लिहिलंय, when the south wind blew softly or gently, supposing that they had obtained their purpose. मग दक्षिण वारा मंद वाहत असता आपला बेत सिद्धीस गेलाच असे समजून. Supposing. आपला बेत सिद्धीस गेला. They supposed. त्यांना असं वाटलं On what basis are they stepping out? आता कुठल्या भूमीवर कुठल्या आधारावर ते बाहेर जात आहेत. On supposition. की त्यांना वाटलं की आपण जे म्हणत होतो ते बरोबरच ठरलं, चला आता जाऊया. Supposition is nothing but speculation. की वाटणं त्यांचा जो तर्क होता की आम्हाला असं वाटतंय की नाही काही होणार नाही. It's a guesswork. ते एक वाटणं आहे, म्हणजे ते खंबीर नाहीये. I imagined that it will work well. म्हणजे थोडंसं काल्पनिक जगच आहे की मी कल्पना करत होतो की आपलं चांगलंच होईल. That is supposition. त्याला म्हणतात की मला असं वाटलं, मराठीमध्ये जे आपण म्हणतो ना, मला असं वाटलं होतं की होईल नीट. But when it is something which is going to be touching your destiny, you cannot live on supposition. परंतु ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचा परिणाम तुमच्या जीवावर, तुमच्या पुढच्या साऱ्या आयुष्यावर पडणार आहे, त्याला तुम्ही असे तडकफडक निर्णय घेऊन चालत नाही की नाही मला असं वाटलं म्हणून मी केलं, असं नाही चालत. Amen. Amen. And it says, लिहिलंय, supposing that they had obtained their purpose, आपला बेत सिद्धीस गेला असे समजून, they thought that we will make it. असं वाटून, असं समजून त्यांना असं वाटलं की नाही आता काही होणार नाही, आपल्याला जमणार आहे. Somehow we will go. आणि कसंही करून आपण प्रवास करायचा, आपण काही थांबायचं नाही, आपलं चांगलंच होणार. You cannot take such kind of risks. अशा पद्धतीचा धोका आपण पत्करू शकत नाही. Because कारण verse 14 immediately says, 14व्या वचनामध्ये लगेचच लिहिलेलं आहे, but not long after there arose against it a tempestuous wind called Euroclydon. परंतु थोड्या वेळानंतर युरकुलोन नावाचा तुफानी वारा तिकडून सुटला.
Did you see the change of पहा season? म्हणजे अचानक ऋतू कसा बदलला, Change of climate. अचानक हवामान कसं बदललं पहा. See? हा You cannot dwell on supposition. असं तुम्ही समजून वाटून इतके महत्वाचे निर्णय घेऊ नाही शकत. Suddenly it changed. का अचानक बदललं ना सगळं, Climate changes. अचानक हवामान बदललं. That's why म्हणून what Paul is teaching us पॉल here is, आपल्याला काय शिकवत आहे इथे, take what people say, लोक काय म्हणतात तेही ऐका, read the horizon, आणि काय तुम्हाला वाटतंय आकाशाकडे पाहून हवामान काय म्हणतंय तेही पहा. take navigational skills or त्याचं- experiences, अनुभव सुद्धा पडताळून पहा, ऋतू त्यावेळेला कसा असतो तेही पहा, put it in your heart. आणि या सगळ्याचा अभ्यास करून ते सगळं आत्म्यामध्ये उतरवा. Let the Holy Spirit bring out what He wants. आणि त्याच्यानंतर पवित्र आत्म्याला आणू दे ना, काय निर्णय करायचा तो पवित्र आत्म्याला करू दे. Praise the Lord. Hallelujah. That is the way we ought to move. अशा पद्धतीनं आपण बिलीवर लोकांनी जीवनात राहायला हवं. Because as they stepped out, कारण जसं ते बाहेर पडले suddenly आणि प्रवास सुरू केला, अचानक Euroclydon, that is the east wind, it struck them. युरकुलोन नावाचा तुफानी वारा अचानक सुटला. Amen. Amen. And what did they do? आणि मग त्यांनी काय केलं, They were trying everything now to save the ship. आता ते सगळे प्रयत्न करत होते की हे तारू आपल्याला वाचवायला हवं, हे जहाज वाचवायला हवं, They had to keep the planks in place. आणि आता त्यांनी सगळं ठीकठाक करायला हवं. So ropes were tied around the planks. आणि म्हणून त्यांनी काय केलं की खाली लाकडाला दोऱ्या बांधल्या. And that was not helping. त्यांनी काही मदत होईना. So they had to cut off the mast. मग त्यांना बरंच काही करायला लागलं की जहाज कसं तरी करून वाचलं पाहिजे. And so now they were at the mercy of the cruel waves. मग याचा अर्थ आता त्या ज्या लाटा उचंबळून येत होत्या, क्रूर लाटा, त्या लाटांच्या दयेवर अक्षरशः हे त्या जहाजात जगतायत. Mercy at the cruel winds. की आता ते जे क्रूर वारं सुटलेलं आहे ते आमच्यावर दया करेल, किंवा त्या वाऱ्यानेच आता आमच्यावर दया करावी म्हणजे आम्ही वाचू, यावर आता ते अवलंबून आहे. Now the ship became unmanageable. आणि आता तारू मात्र वाऱ्या पुढे ठरेना. They continued like this the whole day. आणि संपूर्ण दिवसभर असंच त्यांचं चाललं. 15 वचनात लिहिलंय, तारूस त्यात सापडून वाऱ्या पुढे ठरेना. Till the next day they continued. आणि पुढचा दिवस, दुसरा दिवस उजाडला तरी त्यांचे असंच चाललेलं आहे. Nowhere was the south wind now seen. आणि आता कुठेच त्यांना दक्षिणेकडचा तो मंद वारा वाहताना दिसेच ना. Are you seeing म्हणजे पाहताय का, how people of the world are deceived by the south winds? जगातली माणसं दक्षिणेच्या वाऱ्यानं कशी फसतात ते And how पहा. people move around because of their supposition and their guesswork. आणि पहा माणसं कसं, मला असं वाटलं होतं, मी तर असं समजलो की असं होईल, मला असं वाटलेलं का असं होईल, या वाटण्यावर समजण्यावर आयुष्याचा जुगार खेळतात माणसं. And here इथे they didn't want to listen to a man of God whose name was Paul. होता ना देवाचा एक सेवक जहाजावरती, गपचूप त्याचं ऐकायचं सोडून नसते उद्योग कशाला करावे. Then what they did? मग काय केलं, They lightened the ship. त्यांनी त्या जहाजातला माल सगळा थोडासा हलका केला. Part of the cargo they started throwing into the sea. म्हणजे जहाजामध्ये जो थोडासा माल होता तो थोडाफार माल त्यांनी जहाजातनं काढला, समुद्रामध्ये फेकला. That also didn't help. की जहाज हलकं व्हावं, पण त्यानं देखील काही मदत झाली नाही. 3 days 3 दिवस they were fighting the waves and the winds. ते झटत होते, संघर्ष करत होते, या वादळाशी या वाऱ्याशी लढत होते. On the 3rd day, आणि तिसऱ्या दिवशी what did they do? त्यांनी काय केलं, They threw the anchor. त्यांनी सुकाणून फेकला, शीळ उतरवले. The sails and the cables and the baggages, everything was gone. आणि सगळं गेलं, म्हणजे शीळ उतरवलं, सगळा माल गेला, सगळं साहित्य गेलं, Everything was emptied from the सगळं ship. त्यांनी रिकामं केलं, जहाज रिकामं केलं. Verse 20 says, आणि 20वे वचन, when neither sun nor stars in many days appeared and no small tempest lay on us, all hope that we should be saved was taken away. आणि पुष्कळ दिवस सूर्य व तारेही दिसले नाहीत आणि आम्हावर मोठे वादळ होते, यामुळे शेवटी आमची तरण्याची आशा अगदी नाहीशी झाली. Did you see that? पहा, Why it says when neither sun nor stars in many days appeared? पुष्कळ दिवस सूर्य व तारे दिसले नाहीत. Because कारण the sun and the moon, they were observation tools for these sailors. कारण की सूर्य, चंद्र, तारे या सगळ्या नावड्यांसाठी, जहाज चालवणाऱ्यांसाठी एक चिन्ह असतात, त्याकडे बघून ते ठरवतात. They know then which direction they are moving. सूर्य उगवला किंवा चंद्र उगवला, त्यांना कळतं त्यावरनं की आपण कुठल्या दिशेनं चाललोय. But then that also vanished. पण आता सूर्यही दिसेना, तारेही दिसेना, They didn't have a compass. आणि त्यांच्याकडे कंपास नव्हता तेव्हा. Till that time it was not invented. तोवर कंपासची निर्मिती झाली नव्हती. And so what did they do? मग त्यांनी काय केलं, They let their lives on the hope of the sea. मग आता काय करणार, समुद्रावर जीवन दिलं झोकून,
की आता समुद्र जे करेल ते करेल. They didn't know where they were. समुद्राच्या आशेवर आता चालले. आता काही माहिती नाही त्यांना की आपलं काय होणार आहे आणि आपण कुठे चाललोय. The pilot of the ship and the owner of the ship, आणि आता जहाजाचा तो जो पायलट होता आणि जो मालक होता, who are boasting so loudly just a couple of days back, जे काही दिवसांपूर्वी मोठ्या मोठ्या आवाजानं अभिमान बाळगून बरंच काही बारगळत होते that they were professionals in this navigation. की नाही आपण कुणाचं ऐकायचं नाही, आपला हा पेशा आहे, आपल्याला काय बुद्धी कमी आहे का, आपल्याला समजत नाही का, किती वर्ष झाले आपण हा पेशा करतो, आपण आपल्याला जे वाटतं तेच करायचं. Suddenly they threw up their hands and said, now we are lost. अचानक त्यांनी हात वर केले आणि म्हणायला सुरुवात केली की आता काय आपलं खरं नाही, आपण हरवलो, See that? आता आपण मरणार. Many times, बऱ्याच वेळेला even our profession, our wisdom, our wit, and all these fail, our experiences fail, our school knowledge fails, our college knowledge fails us. बऱ्याच वेळेला असंच होतं जीवनामध्ये. आपला पेशा, त्या पेशाविषयी आपल्याला असलेलं ज्ञान, आपली बुद्धी, आपली समजूत, आपलं वाटणं, मग शाळेतलं सुद्धा त्या बाबतीमध्ये ज्ञान किंवा कॉलेजमध्ये शिकलेलं ज्ञान सुद्धा आयुष्यामध्ये कधी कधी महत्वाच्या बाबीत मदत करत नाही. We cannot depend on all these forces alone. या सर्व शक्त्यांवर आपण फक्त अवलंबून राहू शकत नाही. But Paul did a very important thing, I told you. पॉलने एक अतिशय महत्वाची गोष्ट केली, मी तुम्हाला सांगितलं. And I've been tapping on that at regular intervals during this message. आणि या संदेशामध्ये अगदी नियमितपणे थोड्या थोड्या वेळानं पॉलनी जे केलं ते मी सांगत आहे, त्याचं रिपीटेशन माझ्या तोंडातनं तुम्हाला ऐकू येत असेल. Because that word perception is a very special word here in this passage. कारण की या दाखल्यामध्ये तो जो शब्द आहे दिसणे, तो अतिशय महत्वाचा शब्द आहे. Only word written there. तो एकच शब्द जो तिथे लिहिला आहे. But in English, since they didn't find any other word relating to that Greek word, they said it is perception. पण इंग्लिश मध्ये त्यांना त्या ग्रीक शब्दाशी निगडीत असा दुसरा शब्द सापडला नाही आणि म्हणून त्यांनी लिहून टाकलं की परसेप्शन, की आम्हाला असं वाटतंय, दिसतंय. Perception means insight. आतून आम्हाला असं जाणवतंय. But here perception includes every other insight as well. पण इथे जो उल्लेख केलेला आहे त्याचा अर्थ असा लागतो की केवळ आतमधून जाणवतंय तेवढंच नाही, तर आम्ही हवामान पण पाहिलेलं आहे, अनुभव सुद्धा आम्ही गृहीत धरलेले आहेत, लोकांचं ऐकलेलं आहे, Yes. आणि मग आत्म्यामध्येही जाणवलेलं आहे, आणि मग आम्ही फायनल निर्णय करत आहोत. Amen. Hallelujah. Many times बऱ्याच वेळेला we only want to listen to the still small voice. आपल्याला केवळ आतमधून जी एक हळू वाणी येते, आपण बिलीवर ना, मग आमच्या आतमधनं जी हळू वाणी येते तीच आम्ही ऐकतो, आम्ही कोणाचं ऐकत नाही. But there are times पण कधी कधी Paul is teaching us, पॉल आपल्याला शिकवतोय, take the words of others, इतरांचे पण शब्द ऐका, but पण put it in your spirit. इतरांचेही शब्द घ्या आणि सगळं आत्म्यामध्ये घाला, And then see what the Lord brings up. आणि त्याच्यानंतर पहा की प्रभू परमेश्वर तुम्हाला काय सुचवत आहे आणि मग निर्णय घ्या. Amen. तडका फडकी आपले काही निर्णय घ्यायचे आणि काही करायचं. There is an inner witness आतून एक साक्ष आहे, where you sense something is not going to turn right. ज्या आतल्या साक्षीतनं तुम्हाला जाणवायला लागतं की काहीतरी चुकीचं होणार आहे. Then don't do it. आणि तुम्हाला जर असं जाणवायला लागलं की यातनं काहीतरी चुकीचं होणार आहे, तर ते करू नका ना. Don't see the south wind alone. आणि त्यावेळेला फक्त दक्षिणेकडचा मंद वारा पाहू नका. Don't just see the south wind blowing gently. आणि त्यावेळेला दक्षिणेकडचा मंद वारा वाहतोय याचा अर्थ काही चुकीचं होणार नाहीये, आतून मला जाणवतंय चुकीचं होणार आहे, मी नको असं करायला, पण तरी मी करणार आहे. Amen. Amen. Or when everyone is saying या सगळे जेव्हा म्हणतायत it is not going to work, की नाही होणार राजा, असं नाही करायचं बाळा, हे it's असं not नाही going to work, नाही होणार आहे, it is Euroclydon, कारण की युरकुलोन नावाचा तुफानी वारा येणार आहे. don't listen to them. त्यांचं ऐकायचं नाही. Put that voice also inside of you and ask the Holy तर Spirit. ते सगळं आत्म्यामध्ये घालून पवित्र आत्म्याला शेवटी विचारा. Because if the Holy Spirit is giving you a sensation that it is going to work, though it is a Euroclydon wind, go ahead. कारण पवित्र आत्म्याने, आता लक्षात घ्या मी काय म्हणतो, पवित्र आत्म्याने जर तुम्हाला सांगितलं की युरकुलोन नावाचा तुफानी वारा जरी सुटला तरी तुला काही हानी होणार नाहीये, काही चुकीचं होणार नाहीये, असं जर पवित्र आत्म्याने आतून सांगितलं तर मग तुम्ही पुढे प्रवास करा आणि पुढे तो निर्णय घेऊन करा. Praise the Lord. Amen. Here you see, इथे आपण पाहतो Paul's words were truth in this particular situation. पॉलचे शब्द या दिलेल्या दाखल्यामध्ये खरे होते आणि खरे ठरले. Because God can foresee many things. कारण देवाला पुढच्या बऱ्याच गोष्टी दिसत होत्या. Amen. आमेन. God can see everything and He will let you know what is right for you. देवाला सगळंच दिसतं आणि देव तुम्हाला योग्य ते सांगत राहील वेळोवेळी.
But many times पण बऱ्याच वेळेला we don't want to listen to what God says. आपल्याला देवाचं ऐकायचं नसतं का आम्ही खूप मोठे झालो. Amen. Amen. Now I've been preaching for 25 years and I know this truth. मी 25 वर्ष गेली संदेश सांगत आहे आणि मला हे सत्य माहिती आहे. And I have seen मी पाहिलेलं and आहे I have met आणि मी बघितलंय. many people who are passing through life storms. मी अशाही लोकांना भेटलोय की जे लोक आपल्या जीवनी वादळांमधनं जात आहेत And for a while आणि काही वेळ they seem to be masters of the situation. असं दिसू लागतं की नाही परिस्थितीवर त्यांचा पूर्ण ताबा आहे आणि परिस्थितीवर त्यांनी मास्टरी घेतली असं काही वेळ दिसतं. They go by आणि experiences ते अनुभवाने जातात and they go by what people say. आणि लोक काय म्हणतात त्यावर जातात. Some of them are being masters of the trade. आणि त्यातली काही तर पेशानं मास्टरी घेतलेली असतात They are like the pilot. आणि पायलट सारखी They are like the owner of the ship. त्या जहाजाच्या मालकासारखी असतात. They give little regard to God and to men of God. परमेश्वर आणि परमेश्वराच्या सेवकांची कदर नाही करत की तुमचं आम्ही नाही ऐकणार तुम्ही काय करा. Sometimes कधी कधी people who are loaded with money, ज्या लोकांकडे पैसा खूप होतो they feel त्यांना असं वाटायला I लागतं can do ministry like that. की मिनिस्ट्री क्या ऐसा सेवा करेंगी मिनिस्ट्री ऐसा होता See, है. your money can buy you a land for the church. अरे राजा तुझा पैसा तुला चर्च बांधायला जमीन विकत घेऊन देईल मी मान्य करतो. But to fill that church, you need God's anointing, God's grace and God's calling. चर्च मध्ये माणसं भरायला शेवटी देवाचं कॉलिंग लागतं रे माझ्या राजा आणि देवाचा अभिषेक लागतो माझ्या राणी. तुझ्या पैशानं तू जमीन घेऊन चर्च बांधशील लोक कुठून आणशील जर कॉलिंग You नसेल may तर. build a golden church. सोन्याचं बांधशील मी म्हणतो. Like somebody some days back put it an ad in the newspaper. Ours is the only church which is an air conditioned church. Please come. जसं काही दिवसांपूर्वी कोणीतरी वर्तमानपत्रात जाहिरात घातली होती की आमचं एकच चर्च असं आहे की जे एअर कंडिशन्ड आहे तर तुम्ही या. See now, I mean, what are you trying to do now? म्हणजे तुमचा काय प्रयत्न चाललाय. See, you want to fill that church, तुम्हाला ते चर्च भरायचं आहे and instead of just depending on the anointing, you're depending on many things to attract the people. आणि ते चर्च भरण्यासाठी किंवा चर्च मध्ये लोक येण्यासाठी तुम्ही अभिषेकावर अवलंबून राहायच्या ऐवजी माझ्या चर्च मध्ये एसी आहे माझ्या चर्च मध्ये तसे आहे असं आहे तुम्ही या असं म्हणताय. Amen. आमेन. Some of the people, काही माणसं just because they are good orators, they think they can be preachers. It's not necessary. केवळ त्यांना भाषण चांगलं करता येत असतं ते चांगले वक्ते असतात म्हणून त्यांना असं वाटायला लागतं प्रीचिंग तर आपल्याला असं अगदी करता येईल. प्रीचिंग काय अवघड नाही. Sometimes कधी कधी people see the south wind blowing very gently. माणसं काय पाहतात की दक्षिणेचा वारा मंदपणे वाहत आहे So favor is on my side. तर सगळं माझ्या बाजूनी आहे. And so they say, I don't need anybody's help. आणि मग ते म्हणतात की मला कुणाच्या मदतीची गरज नाही. We all need one another. असं म्हणून चालत नाही ब्रदर. कधी ना कधी सगळ्यांना आपापसात No मदत matter लागते. how big a man of God you are, you need another man of God to support you, to prop you, to understand you. सगळ्यांना एकमेकाची कधी ना कधी गरज पडते. तुम्ही कितीही मोठे जरी देवाचे सेवक असला तरी कधी ना कधी दुसऱ्या देवाच्या सेवकांची मदत तुम्हाला पडणारच आहे. Some people say, काही लोक म्हणतात I can control this situation नाही मी या परिस्थितीला कंट्रोल करीन because कारण south wind is blowing. दक्षिणेचा मंद वारा वाहतोय ना तर त्यात काय मी परिस्थिती कंट्रोल करतो. But you don't know पण तुम्हाला माहित नाही when Euroclydon will blow on you. युरकुलोन नावाचा तुफानी वारा कधी तुझ्यावर सुटून तुलाच पहिलं फेकून टाकेल हे तुला माहित नाही. Amen. आमेन. And at such times you need Saint Paul. आणि अशा वेळेला तुम्ही काही म्हणा संत पॉल पाहिजे. Amen. आमेन. And since they don't take the help of other men of God, आणि इतर देवाच्या सेवकांची ते मदत घेत नाहीत म्हणून they finally say, शेवटी ते म्हणतात I will do it. मी करीन. And what do they do आणि finally? मग काय करतात शेवटी They start lightening their ship. ते स्वतःचं जहाज हलकं करायला लागतात. They start giving up hope. मग हे सगळे उद्योग करायला लागतात. आशा सोडायला लागतात. जहाजातला माल समुद्रात फेकायला लागतात. Then they start selling this, selling that, selling this, selling that. मग हे विकायला लागतात. मग ते विकायला लागतात की आता कसं तरी करून चालवायचं. मग हे विक मग ते विक मग ते कर मग हे कर. Amen. Amen. You don't sell things just because you have to run a church. You sell things or give it up as a sacrifice for God's glory. परमेश्वराच्या गौरवासाठी आत्मत्याग आणि समर्पण म्हणून तू गोष्टी दे चालेल परंतु केवळ आता मला कसंही करून चर्च तर चालवायला लागणार मग हे उद्योग कर मग ते उद्योग कर मग हे विकून टाक मग ते लाव मग हे कर. What will the world say? जग काय म्हणेल I have started the church. मी चर्च सुरू केलं Now it's not working. आता ते काय काम होईना I चर्च need मध्ये money now. आता मला पैशाची गरज आहे.
That is not the way God works. अशा पद्धतीनं देव कार्य करत नाही. Just because you are put in a corner doesn't mean now you sell off things. तुला अडी अडचणीमध्ये अडकवलेलं आहे किंवा तू अडी अडचणीमध्ये अडकलाय म्हणून आता गोष्टी विकून चालवायचं हा काही पर्याय नाही. We should always carry a sacrificial life and heart नेहमी for everything. नेहमी सर्व गोष्टींसाठी आपलं अंतःकरण त्याग करणार समर्पण करणार असायला हवं नेहमी. Sometimes कधी कधी we feel very strong. आपल्याला असं फार खंबीर वाटतं Oh, की nothing is going to happen to me. मला काय नाही होत. South wind has always been blowing on me. दक्षिणेचा मंद वारा नेहमी माझ्यावर वाहतो. मी देवाची आवडती आहे. We don't know काय माहित आहे when trouble will come up. कुणाला काय माहितीये त्रास कधी सुरू होईल. Praise the Lord. आमेन. So I spoke to you तर मी तुम्हाला सांगितलं at great lengths about the difference between whether we need to move by faith or be moved by inner witness. बरंच काही मी तुम्हाला सांगितलं की आपण विश्वासाने चालायला हवं की आतमध्ये जे जाणवतंय त्यांनी चालायला हवं. I also told you मी तुम्हाला हेही सांगितलं Paul did not do what Jesus did, that he didn't stop the waves and the winds. येशूनं जे केलं ते पॉलने केलं नाही. येशूने काय केलं होतं वारा वादळ थांबवून टाकलं. ते पॉलने इथं केलं नाही. And why I also told you. आणि ते का केलं नाही हेही मी तुम्हाला सांगितलं. Next point and the पुढचा last मुद्दा point. पुढचा आणि शेवटचा मुद्दा. What was the basis of Paul's confidence? पॉल मध्ये जो विश्वास होता त्या विश्वासाचा पाया काय होता Or the ground of Paul's assurance? किंवा पॉलला जी खात्री होती त्या खात्रीची काय काय भूमी किंवा काय पाया होता. The basis of Paul's confidence rested on three things. पॉलच्या विश्वासाचा पाया तीन गोष्टींवर आधारभूत होता. Now before I say that, मी हे सांगण्या अगोदर see the condition of the people in the ship. आता जहाजातल्या लोकांची अवस्था काय झालेली आहे पहा. People were very disappointed. लोक सगळे फार नाराज झाले They stopped eating. आणि लोकांनी खाणं सोडलं. Their appetite for food and life was gone completely. म्हणजे त्यांची भूकच गेली आणि आता जीवनाची आशा गेली. Amen? Amen. That's what happens. असंच होतं. People lose every kind of reasoning. आणि मग लोकांचे सगळे तर्क वितर्क असं झाल्यानंतर संपतात आणि डोकं चालत नाही. लोक म्हणतात ना माझं डोकं जाम झालंय ते असं जाम होतं. कारण की खूप डोकं हो चालवलं. ना डोकं नाही तिथे खूप चालवून झालंय जाम. हालेलुया. आमेन. जिथं डोकं नाही चालवायचं तिथं नाही चालवायचं. हो ना. When you overuse your brains, a time come you start acting very foolish then. डोकं जिथं नाही चालवायचं तिथे सुद्धा उगीच आपलं डोकं टाकून डोकं चालवून मग तुम्ही एक अशी वेळ येते की मूर्खात निघता. Now, Paul was also suffering, पॉललाही त्रास होत होता but that was a difference. पण तोच फरक. And I told you मी तुम्हाला सांगितलं many times, बऱ्याच वेळेला even in our houses we suffer because of somebody else's mistake. आपल्या घरामध्ये पण आपल्याला त्रास होतो आणि कोणाची तरी काहीतरी चूक असते पण आपल्याला त्रास होतो. आपल्या घरात पण असं होतं कधी कधी. When the word of God is not given priority, we suffer. जेव्हा देवाच्या वचनाला प्राधान्य दिलं जात नाही तेव्हा आपल्याला त्रास होतो. No matter how much of the south winds are blowing over your life, मग दक्षिणेचा वारा कितीही मंद आणि कितीही छान तुमच्यावर वाहत असला तरी सुद्धा if you listen to only reason जर तुम्ही केवळ तर्क वितर्कांवर गेला and do away with perception, आणि बाकी आतमधून काय जाणवतंय त्यावर गेला नाही we will suffer. तर मग आपल्यालाच त्रास होणार आहे दुसऱ्यांना नाही. That's why म्हणून at home घरी don't say असं म्हणू नका चालेल तो त्याचं पण ऐकू आपण याचं पण ऐकू. त्रास तुम्हाला पण होणार. हालेलुया. When it is truth, you don't have any arguments. सत्याची जेव्हा बाब येते किंवा सत्याचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा सत्यावर वाद घालू नका. जे सत्य आहे ते सत्य आहे. Amen. त्याच्यावर मला आर्ग्युमेंट नको. Because you are going to suffer at home. कारण घरात मग त्रास होईल. Here Paul suffered इथे पॉलला त्रास झाला because he had no right to force his statement on them. कारण की पॉलला हक्क नव्हता ना की पॉलची जी विधानं होती ती विधानं तो बळजबरीनं त्या सगळ्या लोकांवरती लादू शकत नव्हता. तो हक्क पॉलला नव्हता. If Paul was alone in the ship, तर पॉल एकटा त्या जहाजात असताना he would have overcome life storms. तर तो त्या सगळ्या वाऱ्यावरती विजय घेऊन गेला असता. That's why म्हणून some of the wives and the children suffer because the boss of the house is the father who unfortunately is an unbeliever and his word goes. आणि म्हणून काय होतं कधी कधी काही बायकांना आणि मुलांना घरामध्ये खूप त्रास होतो कारण की घरातले जे प्रमुख असतात वडील असतात किंवा तिचा जो नवरा असतो तो अजून प्रभूकडे आला नाही. तो अविश्वासू आहे आणि तो घर प्रमुख आहे. मग त्याचंच चालतं आणि त्यामुळे मग बायकांना मुलांना त्रास होतो. Because he is the owner of your ship. कारण तुमच्या जहाजाचा तो मालक आहे. तुझ्या जीवनी जहाजाचा
तुझा नवरा किंवा तुझे वडील मालक आहेत. And sometimes children suffer doubly when the owner of the ship is the father and the captain of the ship is the mother. आणि कधी कधी मुलांना दुप्पट त्रास होतात अशा परिस्थितीमध्ये की जेव्हा जहाजाचा मालक वडील असतात आणि जहाजाची कॅप्टन आई असते. झालं यांचं कल्याणच म्हणजे सुंदरच. हालेलुया, आमेन. Because then you have to listen to what they are saying. कारण की मग ते काय म्हणतात ते ऐकायला लागतं. And they are saying, ते म्हणतात south wind is blowing, दक्षिणेचा वारा मंद वाहत आहे, let us go out. चला आपण जाऊया. And poor children also dragged with it. They know it is not right, but they are dragged with it. मग बिचारी मुलं त्याच्यामध्ये फरफटली जातात. मुलांना माहिती असतं की हे बरोबर नाहीये, तरी सुद्धा मुलांना त्यात भाग घ्यावा लागतो. Amen. आमेन. Sometimes the wife knows this is not going to work. कधी कधी बायकोला माहिती असतं की नाही असं होणार नाहीये, पण काय करायचं? पण आता करणार काय? Owner of my house is this man. घराचा मालक हा माणूस आहे, And he will not listen. तो काही माझा ऐकायचा नाही. But then don't worry, पण काळजी करू नका, because कारण they have to eat up their own words. त्यांना आपले स्वतःचे शब्द खायची वेळ येणार आहे. They will come back to you. आणि ते तुमच्याकडेच येणार परत. And they will say, आणि तुम्हाला म्हणणार, तू सांगितलं होतं ना तेच करायचं होतं. बाई तू बोलली होती तेच केलं असतं तर बरं झालं असतं. Because here Paul digs up their wounds by saying, कारण इथं पॉल त्यांच्या जखमांना थोडंसं कुरतडतो असं म्हणून, friends, की मित्रांनो, you should have listened to me back in Crete. तुम्ही क्रेत मध्ये असताना माझं ऐकलं असतं तर जरा बरं झालं We असतं. could have avoided all this trouble and trials. आणि हा जो सगळा त्रास आणि हे जे सगळं संकट ज्यातून आपण गेलो ते आपण वाचवू शकलो असतो, टाळू शकलो असतो. क्रेतात असताना ऐकलं असतं तर बरं झालं असतं. Sometimes बायका असं म्हणतात, कधी कधी बायका म्हणतात, तुम्हाला मी सांगितलं आणि होतं, तेही असं बोट वर करून, मैंने पहले बोला था, तुम्ही ऐकलं नाही. तुम्ही ऐकत नाही. आत्म्यामध्ये मला कळत होतं, मला आत्म्यात समजत होतं. मी चर्चला जाते हो. आणि ते पास्टर मला शिकवलेलं आहे हो, त्याच्यामध्ये. पण बायकोचं ऐकायचं म्हणजे टू मच फॉर हिम. हालेलुया. And so when he experiences himself, then he comes to realization. आणि म्हणून त्याला स्वतःला जेव्हा अनुभव येतात, 2-4 ठेचा लागल्या की मग त्याला शुद्ध येते. Some people, काही लोक, you tell them, त्यांना तुम्ही सांगा, इथं पुढं खड्डा आहे, नीट सांगा. आपण नीट सांगतो की यात- पुढे खड्डा आहे, तुम्ही हे एकदम खराब खड्डा आहे, पडणार लागणार तुम्हाला. बघा लागेल पडाल. नाही, he said, नाही मला जायचंय. Unless he gets a hurt, he does not learn. त्याला ठेच लागल्याशिवाय तो काही शिकत नाही. तू पडली, मी नाही पडणार. हो, मग अशांना म्हणायचं गो अहेड. आमेन. Amen. ठेचा खाऊन या परत. गो अहेड. So the people must have said, now stop preaching now, Paul, you tell us now, how can we come out of it? तर मग काही माणसं जहाजावरची म्हटली असतील, पॉल आता कशाला जखमांवरती मीठ चोळताय, आता तेव्हा ऐकलं नाही, नाही ऐकलं, आता तरी सांगा की पुढे काय करायचं. See, that is the difference now. हा फरक आहे आता. The world, जग by supposition, we would have told you, नको जायला. जगाने अंदाज काढून तुम्हाला सांगितलं असतं की नको जायला. And then, मग when you went out, तुम्ही जेव्हा बाहेर गेला you had problems. तुम्हाला त्रास झाले, Then you turned to him. मग तुम्ही त्याच्याकडे वळलात. तुम्हाला तुमचं ऐकलं असतं तर माझं बरं झालं असतं. आता काय करायचं? तो म्हणणार, आता काय करायचं मलाच माहित हो ना. नाही. आता Because काय- now he is not led of the spirit, he just assumed things. कारण की पवित्र आत्म्याद्वारे त्याला काही मार्गदर्शन होत नाही, त्याला अंदाज पंच आता त्यांनी सांगितलं. The world will only tell you, you should have listened to me. जग नुसतं, जग आणि जगातली माणसं नुसतं केवळ तुम्हाला असं म्हणतील असल्या परिस्थितीत की तू माझं ऐकायला हवं होतं. And they will say, आता काय करायचं ना, आता मला काय माहितीये, आणि मग ती माणसं असं समोरची सांगितलं होतं म्हणतील तुला याला जायचं नाही. की आता मग पुढे काय करायचं सांग ना. तर तो म्हणा आता काय करायचं, आता मलाही माहित नाही काय करायचं. मी असंच सांगितलं हो, तेव्हा अंदाज पंची मी सांगितलं होतं. आणि आता काय करायचं, आता काय करायचं मलाच माहित. तुला जेवढं माहित नाही तेवढं But- मलाही माहित But नाही. when it is a believer, पण जेव्हा बिलीवर लोकांचा किंवा विश्वासू लोकांचा प्रश्न येतो, he will say, don't worry, त्याला विश्वासू माणूस लगेच म्हणेल काळजी करू नका. don't think upon the past. बिलीवर माणसं लगेच म्हणतील की तुम्ही भूतकाळाचा विचार करू नका. God will deliver you now. परमेश्वर आता आपल्याला मोकळीकता I देईल. will pray now मी आता प्रार्थना करीन and see what happens. आणि पहा काय होईल. That is the difference. हा फरक पडतो. Here it says, verse 22. इथे 22व्या वचनामध्ये लिहिलंय, Paul says, पॉल म्हणतो, now I exhort you to be of good cheer. मी आता तुम्हाला सांगतो धैर्य धरा. धैर्य धरा. धैर्य धरा, हिम्मत ना छोडो. And प्रभू where का he is सेवक आहे. saying, while they were dying, आणि मरत असताना सांगत आहे. काय काळजी करू नका. ते मरत असताना पॉल त्यांना म्हणतोय की तुम्ही काळजी करू नका, Be of good cheer. धैर्य धरा. सिटी वाजा, गाणं गा, चालेल, हो, काय amen. प्रॉब्लेम नाही एवढं ना आता.
And what he said, for there shall be no loss of anyone's life among you, but ship will go. कारण तुम्हातील कुणाच्याही जीवाचा नाश होणार नाही, पण तारवाचा मात्र नाश होईल. थोडं नुकसान होणार, कारण हो. की तुम्ही ऐकलं नाहीये. ऐकलं नाहीये आता ना. सगळंच तुम्हाला मिळणार असं हो. काही नाहीये, तर थोडं नुकसान होणारच. ऐकलं नाही हे- म्हणून थोडेसे भोग भोगावे लागतील, हा. पण जीव वाचेल. हा, जीव वाचणार, जीव वाचेल. बाकी पैसे बिशे सगळं हाँ, जाणार. वो थोड़ा भोगने पड़ेगा अभी, पहले सुना नहीं ना. Are you understanding? Amen. When we don't listen to God, जेव्हा आपण देवाचं ऐकत नाही all will not go. तेव्हा सगळं नाही जाणार. थोडं पैसे जाणार, पैसे थोडं जातील. सोनं जाणार, थोडं नोकरी जाणार, काहीतरी जाणार थोडं थोडं Why? जाणार. To teach us आपल्याला शिकवायला that we should henceforth listen to God. की यापुढे देवाचं ऐकायला हवं. Amen. आमेन. Now they didn't want to laugh at Paul. आता त्यांना पॉलकडे बघून हसायचं नव्हतं. Now they took Paul very seriously. आता त्यांनी पॉलला फार गांभीर्याने घेतलं. Everybody is looking to Paul as though he is the owner now of the ship. आता सगळे पॉलकडे अशा नजरेनं पाहतायत की जणू जहाजाचा मालक पॉलच आहे. मालक पण तिथं समोर बघतो, हो. तूच आहे बाबा मालक आता. जहाजाचा मालक पण पॉल जहाजाचा मालक मी आहे, पण आमचं जीवनाचं मालक तू आहे तू आता. आहे. आमेन. हालेलुया. जहाज तर गेलं आता, ऍटलीस्ट आमचं जीव वाचवा. सर आता जीव वाचवा, जहाजाचं जाऊ दे. जहाज नवीन घेऊ, जीव कुठून नवीन आणू. Praise the Lord. Zechariah 8:23. जकर्या 8:23 He says, तो म्हणतो, thus says the Lord of hosts, in those days it shall come to pass that 10 men shall take hold out of all languages of the nations, even shall take hold of the skirt of him that is a Jew, Hallelujah. saying, we will go with you, for we have heard that God is with you. आमेन. जकर्या 8:23 त्या वचनामध्ये लिहिलंय, सैन्यांचा यहोवा म्हणतो, त्या दिवसात असे होईल की सर्व राष्ट्रांच्या भाषांच्या लोकातून 10 मनुष्य एका यहुदी मनुष्याचा पदर धरतील आणि म्हणतील, आम्ही तुमच्या बरोबर जाऊ, कारण देव तुमच्या पाशी आहे असे आम्ही ऐकलेले आहे. देव तुमच्या बरोबर आहे, तुम्हीच आता याच्यामधनं मार्ग काढावा. हो. हालेलुया. Say, Amen. at home also it will happen. घरी सुद्धा असं होईल. खूप डोकं चालवलं, आमचं काही चाललं नाही, आता शेवट तूच बायको आहे, तू अनाडी आहे, मला माहिती आहे, पण काय आता तूच मला मार्ग दाखव. बायका म्हणतात मी अनाडी आहे, काय मला कळत नाही, काय नाही, पण एक कळतं मला की माझ्या आत्म्यामध्ये काहीतरी असं वाटत हो. होतं. धन्यवाद. आमेन. आत्म्यातनं मला काहीतरी जाणवत होतं. That's why many of the husbands say, अरे तू गप्प बस. म्हणून बरेच नवरे असं म्हणतात ना अनेक वेळा बायकांना, तू गप्प बस, तुला काय माहिती आहे, तुला काय कळतंय. काय तू शिकलेलं नाही, काय हो नाही, ना. काय. म्हणजे मध्ये नाही बाबा तुम्ही ऐका माझं, मी सांगते ना, असं जाऊ नका पुढं, ते काहीतरी आहे खराब. नाही नाही तू गप्प बस, तुला काय माहिती आहे काय. आणि मग ते जातात, हा ऍक्सिडेंट काहीतरी होतं, अरे लागलं मला, अगदी तू डिक्टो. बरोबर सांगितलं होतं. अगदी डिक्टो असे See? सीन घरात होत असतात काहींच्या. अगदी डिक्टो. See, now Paul is no more looked down as a prisoner. आता मात्र ते पॉलकडे, तू तर कैदी आहे, तू तर जेलमध्ये, तुझं काय ऐकायचं असं नाही म्हणत. Man of God, Paul. आता देवाचा सेवक पॉल, The only man in the ship who can save them. जहाजातला एकच माणूस की जो यांचे जीव वाचवू शकतो, संत पॉल. Amen. Amen. So Paul reveals 3 important secrets in overcoming difficulties in life. तर पॉलने 3 महत्वाच्या रहस्यमय गोष्टी आपल्याला इथे प्रगट करून सांगितल्या की ज्या जीवनात येणाऱ्या अडचणींवर आपल्याला मात करायला शिकवतात. We will quickly see because we will try to finish this word today. पटकन आपण बघूया, कारण की आज हा संदेश मी संपवायचं म्हणतो. A point, पहिला ए मुद्दा, verse 23. 23वे वचन. There stood by me this night the angel of God whose I am and whom I serve. कारण ज्या देवाचा मी आहे आणि ज्याची सेवा मी करतो, त्याचा दूत गेल्या रात्री माझ्यापाशी उभा राहिला. वाह. Did you see that? पहा, What gave him confidence? कशातून पॉलला विश्वास आला. Firstly, he declared the God to whom I belong. त्यांनी पहिलं सांगितलं, असं जाहीर केलं, काय, ज्या देवाचा मी आहे. तुम्ही देवाचे आहे का? तुम्ही देवाचे आहेत का. मग झालं. काल म्हटले पास्टर, आपला देव जवळचा आहे, जवळच्या देवाचे आहात का. Finished. संपलं. Amen. Amen. So easy. फार सोपं आहे. See, he does not base it upon his confidence or his self or fair weather or whether it was Euroclydon or south wind blowing softly, nothing. तो स्वतःच्या कुठल्याच गुणांवर किंवा गुणवत्तेवर किंवा हवामान काय म्हणतं, युरकुलोन येणारे काय, कशावरही हे आधारभूत तो ठेवत नाही. Whose I am. तर त्याने काय जाहीर केलं पहिलं, त्याचा विश्वास कशावर आधारभूत होता पहिला,
मी ज्या देवाचा आहे. See, you may belong to self, you may belong to your family, you may belong to many others, but do you belong to God? That is very important. तुम्ही स्वतःचे असाल, तुम्ही तुमच्या फॅमिलीचे असाल, तुम्ही नवऱ्याचे, बायकोचे, मुलांचे, सगळ्यांचे असाल, पण हा पॉइंट इथं महत्वाचा आहे की तू देवाचा आहे का? Amen. See, that saved Paul. त्यात पॉल वाचला. Finally, त्यामुळे पॉल वाचला. शेवटी that is what is important in difficult times here. हेच महत्वाचं आहे इथे अडचणीच्या प्रसंगात. That separates you from the world. आणि त्यामुळे काय होतं, जग आणि जगातल्या माणसांपासनं आपण वेगळे होतो की मी देवाचा आहे. That's what David said तसंच दावीद बोलला in Psalm 100 verse 3. स्तोत्र 100 आणि त्यातलं 3रं वचन. And we know this quotation. आणि आपल्याला हे वचन ठाऊक आहे. You know that the Lord is God. He has made us and we don't belong to our own selves. We belong to Him. स्तोत्र संहिता 100 त्यातलं 3रं वचन. यहोवा हाच देव आहे असे तुम्ही जाणा, त्यानेच आम्हास निर्माण केले आहे आणि आम्ही तर त्याचेच आहोत. आम्ही त्याचे लोक आणि त्याच्या कुरणातली मेंढरे आहोत. Praise the Lord. Amen. 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 Paul belonged to God. पॉल देवाचा होता. We belong to God. आपण देवाचे आहोत. And those who belong to God will do exploits. आणि जे देवाचे आहेत ते महान कार्य करतील. So we should not look to the world entirely, तर आपण संपूर्णपणे जगाकडे पाहायचं नाही. nor on money, आपण संपूर्णपणे पैशावर अवलंबून nor राहायचं on नाही. fame, का आपली जी प्रसिद्धी आहे त्याच्यावर अवलंबून राहायचं नाही. nor on human ingenuity. किंवा आपल्यामध्ये मानव या नात्यानं जी काही बुद्धी आहे, आपल्याला ज्या काही कला आहेत त्यावरही अवलंबून Our राहायचं नाही. source is God, our resource is God. आपला उगम परमेश्वर आहे. God is our strength. परमेश्वर आपली शक्ती आहे. God is our bank, God is our life, God is our protector, God is our deliverer. परमेश्वर आपलं जीवन आहे. परमेश्वर आपला संरक्षण करता आहे. परमेश्वर आपला मुक्तीदाता आहे. Amen. आमेन. He is our all. परमेश्वर आपलं सर्वस्व आहे. Look to Him alone. फक्त त्याच्याकडेच पाहायचं. You know, when the father is alive, earthly father, जेव्हा आपले जगातले वडील जिवंत असतात he makes all his assets on his wife's name and then his children's name. तेव्हा ते काय करतात की आपली सगळी जमापुंजी पहिली आपल्या बायकोच्या नावावर करतात आणि त्याच्या पश्चात मुलांच्या नावावर And he करतात. says, when I die, all this will belong to you. आणि ते म्हणतात की मी जर मरण पावलो तर हे सगळं तुझं होईल. And it takes into effect only after that person dies. आणि त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरच ते लागू पडतं. Even so, तसं when Jesus died, येशू जेव्हा मरण पावला, all the promises now are ours. त्या येशूच्या मृत्यूनंतर आता त्याने दिलेली सगळी अभिवचनं आपली आहे. All his inheritance is ours now. येशूचा सगळा वारसा आपला आहे. येशूची सगळी जमापुंजी आता आपली आपल्या नावावर आहे. All the will is now ours. आता येशूनं सगळं इच्छापत्र आपल्या नावावर केलेलं आहे. That's what Paul said in Hebrews 9, 16 and 17. इब्रीकरास 9, 16 आणि 17 मध्ये संत पॉल हेच बोलला. Amen. Amen. All the assets now belong to us. आता सर्व काही आपल्या मालकीचं आहे. Praise the Lord. हालेलुया. His death left all the inheritance and assets with us. त्याच्या मरणाने सर्व वारसा, सर्व जमापुंजी, सर्व मालमत्ता आपल्या मालकीची झाली. People say, लोक म्हणतात म्हणजे आता येशूचं घर माझं घर होणार का? अरे असं नाहीये. त्याच्याकडे घरच नव्हतं, तुम्हाला कुठं हो मिळणार? ना. म्हणजे येशूचं सगळं आता कार बीर सगळं माझं होणार नाही. त्याच्याकडे कारच नव्हतं. हो ना. गाडं होतं का? अरे गाडं पण त्याचं नव्हतं. स्वतःच्या मालकीचं गाढव सुद्धा नव्हतं. शिप होतं का? अरे शिप पण नाही. बोट पण नाही. नाही. Nothing. पेत्राची घेतली होती उधार. म्हणजे काय? म्हणजे काय? See, it's like, if a beggar makes a will. समजा एखाद्या भिकाऱ्याने इच्छापत्र लिहिलं, पास्टर पीटरला मला सगळं ऍसेट्स देऊन टाकायचं मी मेल्यानंतर. माझ्या मृत्यूनंतर मी सगळं माझं पास्टर पीटरला देत आहे. आय विल नॉट से. मी असं नाही म्हणणार. म्हणजे काय मला आता ह्या पुढे त्रासच नाही. नाही, त्याच्या खिशात जेवढं आहे त्याचं तेवढंच माझं होणार. हो, Isn't it? है की नाही? कारण तो भिकारी होता, करोडपती नाही. Now, आता Jesus died. येशू मरण पावला. So his mother should have got something. त्याच्या आईला काहीतरी मिळायला हवं होतं ना. His brother should have got something. त्याच्या सख्या भावांना काहीतरी मिळायला हवं होतं. घरबीर काहीच मिळालं नाही येशूचं. आईला मिळालंच नाही. नाही. In fact, Jesus said, उलट पक्षी येशू म्हटला, योहाना माझ्या आईला तुझ्या घरी घेऊन जा. हो, म्हणजे आमचं तर घरच नाही, तर आता आईला तू सांभाळ. तू सांभाळायचं. अरे म्हणजे काय? तू मरतो, पैसे बिशे काही देऊन जात नाही. नाही, काही नाही. काही नाही. What has he left for? मग येशूने आपल्यासाठी काय सोडलं? No land, no money, no bank balance. जमीन नाही, पैसा नाही, बँक बॅलन्स नाही. What kind
of inheritance did he leave for us then? मग काय वारसा सोडून गेला येशू आपल्यासाठी? He has become a tremendous heritage for us. प्रचंड मोठा वारसा झालाय तो आपला, प्रचंड मोठं वतन झालाय तो आपला. He said, just look to me, ask me what you want, at that time I will give it to you. तो म्हणाला फक्त माझ्याकडे पहा आणि त्या वेळेला तू मला माग, तुला काय हवंय मी तुला देईन. Because if you had wanted the inheritance of Jesus at that time, तुम्हाला गाढव मिळाला कारण असता. त्या वेळेला जर तुम्ही म्हटलं असता की मला येशूचा वारसा पाहिजे, तर एखादं गाढव मिळालं असतं. Praise the Lord. हालेलुया. So he has left such a rich inheritance that whenever you ask, you will get. तर येशूने Whatever you ask, you get. इतका भक्कम वारसा आपल्यासाठी ठेवलेला आहे की जेव्हा जेव्हा तुम्हाला काही लागेल तुम्ही मागा, तुम्हाला मिळेल. You know, there was this poor preacher's wife. एक गरीब उपदेशकाची बायको होती Her husband had a part-time job while he pioneered a small church. आणि तिच्या नवऱ्याची एक पार्ट टाइम नोकरी पण होती. तो पार्ट टाइम नोकरी करायचा आणि एक छोटस चर्च चालवायचा, त्यात उपदेश करायचा. Their life was full of poverty. आणि त्यांचं जीवन गरिबीनं भरलेलं होतं They could hardly make their ends meet. आणि त्यांना जेमतेम म्हणजे 2-3 वेळचं खाणं जेमतेम. And suddenly the husband lost his job. आणि अचानक तिच्या नवऱ्याची नोकरी गेली, ती पार्ट टाइम नोकरी पण गेली. And because the church was very small, आणि त्यांचं चर्च फार छोटं होतं, that the salary that was coming out was very meager. की तिथून जो चर्च मधून जो पगार मिळायचा तो फार छोटा, तो फार कमी असायचा. So his bill started mounting. तर त्यांची सगळी बिलं आता अशी थकबाकी झाली And they ran into debts. आणि मग ते कर्जबाजारी झाले. So the wife said, now I have to work. तर बायको म्हटली की मला आता एखादी नोकरी धरायला हवी. And she started working. आणि मग बायकोनी नोकरी करायला सुरुवात केली. One day, out of desperation, एके दिवशी व्याकुळ परिस्थिती पायी the preacher's wife started reading the word. उपदेशकाच्या बायकोनं वचन वाचायला सुरुवात केली. And her eyes fell on the passage in the book of Matthew. आणि तिचे डोळे मध्यामध्ये जे लिहिलंय त्यावर पडले. There was this incident that happened in Capernaum when the temple tax collectors came to Peter asking whether your master and you are paying the tax. कफरनहूम गावात घडलेली कहाणी तिच्या नजरेसमोर बायबल वाचताना मत्त्यामधून आली की जिथे जगातदार येशूला पेत्राला विचारत होते की तू आणि तुझ्या गुरुनं जकात भरलेली आहे का? And so Peter responds, yes, my master and we pay. आणि मग पेत्राने उत्तर दिलं की हो, मी आणि माझे प्रभू किंवा गुरु आम्ही देत असतो जकात. And so when Peter came to Jesus, आणि मग पेत्र जेव्हा येशूकडे आला, Jesus asked him, Peter, what is your opinion? Tell me. येशूनी त्याला विचारलं की पेत्रा, तुझं मत यावर काय आहे मला सांग. Who should pay the duties and the taxes? म्हणजे कोणी कर भरायचा असतो, कोणी जकात भरायची असते. To the kings of this world, who has to pay taxes? या जगातल्या राजांना कुणी कर भरायचा असतो, कुणी जकात भरायची Whether असते. the citizens have to pay or some foreigners have to pay. नागरिकांनी जकात आणि कर भरायचा असतो की जे परदेशी आहेत त्यांनी पण जकात आणि कर भरायचा. Peter said, the foreigners have to pay. तर पेत्र म्हटला की जे परदेशी आहेत त्यांनी कर भरायचा. So Jesus said, that means that citizens don't have to pay. मग येशू म्हटला जे नागरिक आहेत त्यांनी नाही भरायचा. Or you can put it the other way. किंवा तू उलट करू शकतो, The subjects have to pay, the sons of the king should not pay. राजाच्या मुलांनी नाही भरायचा, प्रजेनी कर भरायचा. So Jesus said, येशू बोलला that means I don't need to pay. याचा अर्थ मी कर भरायची गरज नाही. Because Jesus is a king of kings and the Lord of पण lords. येशू तर राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे. So Jesus was giving out a spiritual meaning here. पण इथं येशू ख्रिस्त आध्यात्मिक अर्थ देत होता. That when a king levies taxes on the people have to pay, but the sons of the king are exempt from tax. एखादा राजा जेव्हा एखादा कर अस्तित्वात आणतो, लागू करतो, त्याला प्रजेनं तो कर भरायचा असतो, राजाच्या मुलांना तो कर नाही. That means म्हणजे children of the king should not pay taxes. राजाच्या मुलांनी कर भरायचा नाही. And suddenly अचानक the Lord opened this poor preacher's wife's eyes. प्रभूनं त्या गरीब उपदेशकाच्या बायकोचे डोळे उघडले. And the Lord said, हे वाचत असताना आणि प्रभू तिला म्हणाला, you are my child. तू माझं लेकरू आहेस, You will go free. तू मोकळी जाशील. And then she started further reading in Matthew 17:27. मग मत्तय 17:27 तिने वाचलं. Jesus said, येशू बोलला let us not upset those fellows. की आपण त्यांना नाराज करू नये. You go down to the lake of Galilee, जा तू गालिलात cast a hook, आणि जाळं टाक. put your fishing rod. तरी आपण त्यांना अडकवू नये म्हणून तू समुद्राकडे जाऊन गळ टाक, आणि जो The first fish that you get, open its mouth, you'll find a silver coin. Pay your tax and my tax as well. आणि जो मासा पहिल्याने वर येईल तो धरून घे. मग तू त्याचे तोंड उघडले म्हणजे तुला एक नाणे सापडेल, ते घेऊन माझ्यासाठी आणि तुझ्यासाठी त्यांना देऊन टाक. मत्तय 17:27. That same moment she knelt down त्या क्षणाला तिनं गुडघे टेकले and she said, आणि म्हणाली,
My husband belongs to you, Jesus. येशू, माझा पती तुझा आहे. As Peter spoke to you, जसं पेत्र तुझ्याशी बोलला, he was working with you. पेत्र तुझ्या बरोबर काम करत होता. He left his boat and net and everything and followed you. पेत्राने त्याची नाव आणि सगळं काही सोडून तो तुझ्या मागे चालला. And you paid his tax also. आणि तू पेत्राचाही कर भरलास. Not only your tax. आणि फक्त तुझा नाही तर पेत्राचाही भरला. You are the same Jesus तू तोच येशू आहे. that my husband and I am serving. तू तोच येशू आहेस की ज्याची मी आणि माझा पती मिळून सेवा करतो. So you have to pay my tax also. तर तू माझाही कर भरला पाहिजे. See the faith. पहा त्या बाईचा विश्वास. You have to pay my tax तू also. माझाही कर भरला पाहिजे. वाचल्यानंतर तिनं विश्वासाने गुडघे टेकून प्रार्थना केली. And so she went to her husband and she said, आणि मग ती आपल्या पतीकडे गेली आणि त्यांना म्हणाली, now don't worry. तुम्ही काळजी करू नका, Jesus will pay our tax. येशू आपला कर भरेल. Because कारण you are working for Jesus. तुम्ही येशूसाठी काम करत आहात. Very soon, अगदी लवकर the husband found a very good job. नवऱ्याला एक चांगली नोकरी लागली. It was such a good paying job that he paid off all the debts. आणि इतकी चांगली नोकरी, इतका चांगला पगार की त्या पगारातनं त्याचं सगळं कर्ज फिटलं. That he started depending on God more की आता तो देवावर जास्त अवलंबून राहू लागला. because he didn't have that kind of faith. कारण त्याच्याकडे त्या पद्धतीचा विश्वास नव्हता. पण After this incident, ही घटना घडल्यावर he started pioneering his church in a greater way. महान रीतीनं तो चर्च मध्ये परमेश्वराचं काम करायला लागला. The church increased. त्याचं चर्च वाढू It लागलं. grew and outgrew. चर्च वाढलं, खूप वाढलं. And what happened? मग काय झालं? Finally, he resigned his job. सरते शेवटी त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. And he only looked at that verse his wife said, आणि केवळ बायकोनं सांगितलेल्या त्या वचनाकडे पाहत राहिला my husband belongs to you. की माझा पती तुझा आहे. We serve you. आम्ही तुझी सेवा करतो. You paid Peter's tax. तू पेत्राचा कर भरला. You are going to pay my tax तू also. माझाही कर भर. Not sitting at home. घरी बसून नाही. Peter went out to fish पेत्र बाहेर गेला मासा धरायला. faithfully, विश्वासाने, obediently. इमानदारीनं. We will also be faithfully and obediently doing your work. आज्ञाधारकपणे आम्ही सुद्धा इमानदारीनं, विश्वासानं, आज्ञाधारकपणे तुझं कार्य करू. But you pay our tax. तू आमचा कर भर. From that day, त्या they दिवसापासून never lacked anything. कधीही त्या जोडप्याला काही कमी पडलं नाही. It's very important that you should know whom you belong to. हे अतिशय महत्वाचं आहे की आपल्याला सगळ्यांना कळायला हवं आपण कुणाचे आहोत. Paul was very strong in this conviction. आणि पॉलला ही जाणीव फार खंबीरपणे होती. Don't say, oh, but I'm not working like Pastor Peter is working for असं God. म्हणू नका की नाही पास्टर पीटर जशी सेवा करतात तेवढी मोठी सेवा तर मी देवाची करत नाही. But you belong to him. ठीक आहे ना, म्हणून काय झालं, तुम्ही देवाचे आहात ना. Peter didn't even save any soul till that time. तोवर पेत्राने एकही आत्मा जिंकलेला नव्हता. He didn't save any soul. तोवर कुठे पेत्राने एकही आत्मा प्रभू येशूकडे आणला होता. He didn't become a big evangelist. तोवर कुठे पेत्र फार मोठा इव्हांजलिस्ट का सुवार्तिक झाला होता. He was struggling पेत्र संघर्षच करत होता. between doubt and belief and unbelief and all that. शंका, कुशंका, विश्वास, अविश्वास हे युद्ध पेत्रामध्ये तेव्हा चालूच होतं. But one thing he knew, पण एक गोष्ट त्याला माहित होती I belong to Jesus. की मी आता येशूचा झालोय. I belong to Jesus. मी येशूचा आहे. That assurance, that consciousness should come in you that I belong to Jesus. ती खात्री, ती जाणीव तुम्हाला पण प्रत्येकाला कधी ना कधी फार स्ट्रॉंगली व्हायला हवी की मी येशूची आहे. Praise the Lord. हालेलुया. And once you are convicted in your heart आणि एकदा तुम्हाला ती जाणीव आणि तो स्पर्श हृदयामध्ये झाला that I belong to him, की मी येशूच्या मालकीची आहे, you don't need to worry about anything. मग तुम्ही कशाचीही काळजी करायची गरज नाही. And Paul says, पॉल म्हणतो whom I serve. ज्याची मी सेवा करतो. In any capacity you may serve. कुठल्याही प्रमाणामध्ये तुम्ही सेवा करत असाल. These two things are enough to give you assurance that God is going to help you. या दोन गोष्टी पुरेशा आहे तुम्हाला हा विश्वास आणि खात्री द्यायला की देव माझ्या बरोबर आहे. The first one is पहिली गोष्ट whom you belong. की मी कुणाचा आहे. Second is दुसरी गोष्ट verse 23, 23वा वचन, whom I serve. मी कुणाची सेवा See, करतो. that is the second secret of assurance. हे दुसरं रहस्य आहे त्या खात्री मागचं, त्या पाया मागचं की त्याचा विश्वास इतका भक्कम का होता. ही दोन रहस्य की मी कुणाचा आहे आणि मी कुणाची सेवा करतो. Paul shows us how we can overcome difficulties. पॉल दाखवतो आपल्याला की अडचणींवर मात कशी करू शकतो आपण. Do we serve self or do we serve God? आपण स्वतःची सेवा करत आहोत का देवाची सेवा करत आहोत. When we were in the world, आपण जगात असताना we were serving ourselves and our family. आपण आपल्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सेवा करत होतो. Amen. Amen. And we wanted the world then to serve us. आणि मग तेव्हा आपली अशी इच्छा असायची की जग आणि जगातल्या माणसांनी माझी सेवा करावी. But then we realized पण मग आपल्याला समजलं the world is not faithful to us. की
जग काही आपल्याशी इमानानं आणि विश्वासानं वागत नाही. No matter how much we serve the world does not give it back. आपण या जगाची आणि दुनियेची कितीही जरी मनापासून सेवा केली तरी जग आणि दुनियेतली माणसं त्याची परतफेड पाहिजे तशी करत नाही. Moreover, आणि त्याहूनही the जास्त young blood, हे तरुण रक्त, it always wants to depend on self. तरुण रक्ताला नेहमी स्वतःवर अवलंबून राहायचं असतं की मला कोणी नकोय. But when things go wrong, पण जेव्हा काहीतरी आयुष्यामध्ये चुकीच्या घटना घडतात, all that blood becomes water. त्याला ते सगळं तरुण सळसळतं रक्त पाण्यात बदलतं. And then they realize आणि मग त्यांना समजायला लागतं spirit is thicker than blood. की आत्मा रक्तापेक्षा जाड आहे. Praise the Lord. हे मानायलाच पाहिजे. Amen. हालेलुया. That's why म्हणून at a very early age, if you start trusting the Lord, it is good. फार लवकरच्या वयामध्येच जर तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवू लागला तर नेहमी चांगलं. Always know that your strength is too small. नेहमी जाणा की माझी स्वतःची ताकद फार कमी आणि फार छोटी आहे. Trust Him at all times. आणि नेहमी देवावर विश्वास ठेवा. Trust Him when you just have to simply trust. सदैव देवावर विश्वास ठेवा की जिथं केवळ त्याच्यावर विश्वासच ठेवायचा असतो, विश्वासच ठेवा, डोकं चालवायची गरज नाही. Even when it seems hard to trust Him. आणि जेव्हा विश्वास ठेवणं अवघड वाटतं तेव्हा देखील त्याच्यावरच विश्वास ठेवा. Trust Him to guide you. विश्वास ठेवा की त्यांनीच मला मार्गदर्शन करावं. Trust Him to lead you. विश्वास ठेवा की त्यांनीच मला चालवावं. Trust His goodness to provide you. विश्वास ठेवा की त्याच्या चांगुलपणाने मला पुरवावं. Trust His love to save you. विश्वास ठेवा की त्याच्या प्रेमाने मला तारावं. Trust Him every moment of your life. आणि आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला त्याच्यावर विश्वास ठेवा. Moment by moment, trust Him. क्षणाला त्याच्यावर विश्वास ठेवा. Praise the Lord. Hallelujah. Everything is based on flimsy ground except the word of God. बाकी सगळं घसरड्या जमिनीवर आधारभूत आहे, फक्त देवाचं वचन भक्कम आहे. Amen. Amen. Trust in His power, in His love, in His mercy, in His faithfulness. त्याच्या सामर्थ्यावर, त्याच्या प्रेमावर, त्याच्या दयेवर, त्याच्या विश्वासूपणावर विश्वास ठेवा. Amen. Amen. That Shulamite woman said, "The Lord is mine and I belong to Him." शुलेमकरी स्त्री म्हणाली ना की मी परमेश्वराची आहे, परमेश्वर माझा आहे, मी Praise the त्याच्या Lord. मालकीची आहे. Amen. Hallelujah. Psalm 116 verse 16. स्तोत्र 116 त्यातलं 16वं वचन. David said, दावीद म्हणत आहे, "O Lord, truly I am your servant. I am your servant, the son of her who is your servant. By you have my cords been broken." स्तोत्र संहिता 116 16 वचन. दावीद किती छान म्हणतो पहा. हे यहोवा, खचित मी तुझा दास आहे, मी तुझा दास आहे, तुझ्या दासीचा मुलगा आहे, माझी बंधने तू सोडली आहे. Praise the Lord. हालेलुया. प्रभू मी Hallelujah. कोणाचा प्रभू मी कोणाचा माझा नच इतरांचा माझा नच इतरांचा प्रभु मी कोणाचा प्रभु मी कोणाचा. Praise the Lord. Hallelujah. I belong to Jesus. मी येशूचा आहे. Say it once, say it like that. एकदा बोला Come बरं. on, then you will have confidence. एकदा बोला बरं. मी Say, I येशूचा. belong to Jesus. म्हणा मी येशूची आहे. मी येशूची आहे. See how you are confident now. पहा विश्वास वाढला की नाही, एक आगळा वेगळा जोर आला का नाही. Paul told them, पॉल त्यांना म्हटला I belong to Him. मी त्याचा आहे. See, आता प्रीचिंग ते ऐकायला त्यांना वाटलं चला ऐकायचं. कॉर्नर झालं ना, लोक ऐकायला अडी तयार. अडचण आली की लोक गपचूप ऐकतात. त्याच्या आधी ऐकत नाही. हा पण सगळं चांगलं असलं की जरा कंजो नॉटी पा. हालेलुया. सुनता ही नाही बिलकुल. Psalm 143:12. स्तोत्र 143 12. David said, दावीद बोलला, "In thy kindness you have cut off mine enemies and has destroyed all the adversaries of my soul. Why? For I am thy servant." स्तोत्र संहिता 143 12 वचन. आणि तू आपल्या प्रेम दयेने माझ्या वैऱ्यांना छेदून टाक आणि जे सगळे माझ्या जीवाला गांजतात त्यांना नष्ट कर, कारण मी तुझा सेवक आहे. कारण मी तुझाच सेवक आहे. हालेलुया. विसरू नको. हालेलुया. कारण की दावीद नावाचं असं नाव खूप लोकांचं आहे. कारण डेव्हिड अनेकांचं नाव आहे. तर देव विचारणार, हा कुठला डेव्हिड? जो देव म्हणेल हा कुठला दावीद? जो दारू पितो तो का? तो का? हा जे साम लिहितो ते का? हा कुठला डेव्हिड आहे? स्तोत्र लिहिणारा का दारू पिणारा? असं देव विचारेल. खूप डेव्हिड आहेत ना या जगात. So he say, I am your servant. तर तो म्हणतो, डेव्हिड क्लिअर करतो इथे, मी तुझा सेवक डेव्हिड. Amen. आमेन. You know the 3 Hebrew children?
तीन हिब्रू मुलं What did they say? ते काय म्हणाले When they were thrown in the furnace? जेव्हा त्यांना आगीच्या भट्टीत घालण्यात आलं? Daniel 3:17. दानिएल 3:17 मध्ये काय लिहिलेलं आहे? Lo, it is our God whom we are serving. हालेलुया. And he is able to deliver us from the burning fiery furnace, and from thy hand, O king, he does deliver. दानिएल 3 अध्याय 17 वचन. जर असे असेल तर ज्याची सेवा आम्ही करतो तो आमचा देव आम्हाला जळत्या अग्नीच्या भट्टीतून सोडवायला समर्थ आहे, आणि हे राजा तो आम्हाला तुझ्या हातातून सोडवील. Praise the Lord. Hallelujah. See, when they were delivered, जेव्हा ते सुटले the king came very close to the door of the furnace राजा त्या भट्टीच्या दारा खूप जवळ आला and shouted, आणि ओरडला, Shadrach, Meshach, Abednego, शद्रक मेषक अबेदनगो, servants of the Most High God, come out. परमोच्च परमेश्वराच्या सेवकांनो बाहेर या. See how he said. कसं बोलला पहा. He didn't say, Shadrach, Meshach, Abednego, बाहेर या. फक्त असं नाही म्हटला तो. What he said? तर काय म्हटला? Servants of the Most High God, come out. महान परमेश्वराच्या सेवकांनो बाहेर या. लोकांनी आपल्याला असं ओळखायला पाहिजे. लोकांची ओळख आपल्या विषयीना अशी असावी. When David was cast in the lion's den, दाविदाला जेव्हा सिंहाच्या गुहेमध्ये टाकण्यात आलं, what did the king say? तेव्हा राजा काय बोलला? In Daniel 6:16, दानिएल 6:16, may your God whom you serve so faithfully rescue you. दानिएल 6:16 राजा काय बोलला पहा. तेव्हा राजाने आज्ञा केली, त्यांनी दानिएलला आणून सिंहाच्या गुहेत टाकले, आणि ज्याची तू सेवा नित्य करतोस तो तुझा देव तुला सोडवेल. Say, who is saying? A king is saying. कोण म्हणतं? राजा Unbeliever. म्हणतो, ज्या देवाची तू सेवा करतो ना तो देव तुला सोडवेल. And the whole night he could not sleep. आणि पूर्ण रात्रभर त्याला झोप आली नाही. Early morning he came to the cave. सकाळी लवकरच गुहेपाशी आला. The king shouted, राजा ओरडला, Daniel, दानिएला, the God whom you serve, ज्या परमेश्वराची तू सेवा करतो did he save you? त्या परमेश्वराने तुला वाचवलं का नाही? Daniel said, दानिएल बोलला, the God whom I serve has saved me. ज्या देवाची मी सेवा करतो त्यांनी मला वाचवलं. राजा Read it, it's written like that. वाचना लिहिलेलं तसंच लिहिलंय. See, he said, in fact, the God whom you serve so faithfully, is he able to rescue you? Did he rescue you from the lions? ज्या देवाची तू नित्य विश्वासाने सेवा करतो तो तुला सीमापासून सोडवायला समर्थ आहे का? Daniel said, दानिएल बोलला, my God sent his angels to shut the mouth of the lions. माझ्या देवाने आपला दूत पाठवला आहे आणि सिंहाची तोंडे बंद केली आहेत. Even Paul said पौलही बोलला in 2 Timothy 1:3, 2 तिमोथी 1 अध्याय 3 वचन. what did he say? काय म्हटला पौल? I thank God whom I serve from my forefathers with a pure conscience. 2 तिमोथी 1 अध्याय 3 वचन. ज्याला मी माझ्या पूर्वजांपासून शुद्ध विवेक भावाने भजतो त्या देवाचे मी आभार मानतो, आणि रात्रंदिवस माझ्या प्रार्थनांमध्ये मला तुझी अखंड आठवण आहे. पौल म्हणतो. Paul was saved from the prison पौल देखील तुरुंगातनं वाचला because he belonged to Jesus. कारण तो येशूचा होता. We have had so many narrow escapes in our life. Just आपल्या- I shared with you. आमच्या जीवनात पण कितीतरी वेळेला त्याने आम्हाला सोडवलेलं आहे. काल त्यातलं एक उदाहरण मी सांगितलं संध्याकाळच्या माझ्या प्रीचिंग मध्ये. Because God has many agents to help us. कारण परमेश्वराकडे बरेच असे आहेत दूत की जे येऊन आपल्याला मदत करतात, God will help you. God will सोडवतात. save you. देव तुम्हाला वाचवेल, देव तुम्हाला सुटका देईल, देव तुम्हाला मदत करेल. Praise the Lord. हालेलुया. So keep these things in your heart. तर या गोष्टी तुम्ही मनामध्ये जतन करून ठेवा See that you don't forget these things. आणि या गोष्टी कधी विसरू नका, And God will help you. आणि देव I'll just तुम्हाला finish. सहाय्य करेल. मी इथे संपवतो. Listen, people. ऐका माझ्या प्रियानो, 3 things 3 गोष्टी which will remove you out of your difficulties. ज्या तुम्हाला तुमच्या अडचणीतनं बाहेर काढतील. I know there is that perception. मला माहितीये की ते एक वाटणं असतं, समजणं असतं, But 3 things I will tell you. पण 3 गोष्टी मी तुम्हाला सांगतो. 1, 1, do you belong to Jesus? तुम्ही येशूचे आहात का? 2, 2, Paul says, पौल म्हणतो whom I serve. ज्याची मी सेवा करतो. Serve in Hebrew has 2 meanings. सेवा या शब्दाचा अर्थ हिब्रू भाषेत 2 रीतीने आहे. One is 1, worship. आराधना. 2 is 2, working for Him. त्याची सेवा करणे, त्याचं काम करणे. These are the most important principles of salvation. ही सगळ्यात महत्वाची तत्व आहेत तारणाची.
You belong to Jesus. तुम्ही येशूचे आहात. We need to worship the Lord. आपण प्रभूची आराधना केली पाहिजे. We need to serve Him. आपण त्याची सेवा केली पाहिजे. Paul lived not for self. पॉल स्वतःसाठी जगला नाही. He lived for God. पॉल देवासाठी जगला. Lived for those people in the ship. अशा लोकांसाठी जगला, त्या जहाजातल्या लोकांसाठी जगला. He could have saved himself, तो स्वतःला वाचू शकला असता, but he saved them also. पण त्याने त्या जहाजातल्या लोकांनाही वाचवलं. What does it show? याचा अर्थ काय? Loving the souls. जीवांवर, इतर माणसांवर प्रेम करणं. Keep these three things in your heart या तीन गोष्टी मनात ठेवा and be assured आणि खात्री बाळगा. God will remove you out of every tricky, complicated situations in your life. परमेश्वर तुमच्या जीवनातील सर्व अगदी विचित्र, युक्तिवान अशा सगळ्या परिस्थितीतनं बाहेर काढेल. Say thank you, Jesus, now. म्हणा धन्यवाद Say येशू. thank you, Jesus. म्हणा आता धन्यवाद येशू. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, I gave them these three important keys या सर्व लोकांना मी तीन महत्वाच्या किल्ल्या दिल्या to come out of difficult situations. की अडचणींमधनं बाहेर कसं यायचं. Now help my people आता तू माझ्या लोकांना मदत कर that they may apply these three principles की त्यांनी ही तीन तत्व वापरावीत. to get out of every muddy and every hard situation. सर्व दलदलीत फसल्यासारख्या अवघड परिस्थितीतनं बाहेर पडायला. Help them to come out of every difficult त्यांना situation. मदत कर की सगळ्या अडचणीतनं ते बाहेर पडू शकतील. Speak to them in their hearts. त्यांच्या अंतःकरणाशी बोल. Bless them, Lord. त्यांना आशीर्वाद दे Heal प्रभू. them, Lord. त्यांना आरोग्य दे Deliver प्रभू. them, Lord. त्यांना सुटका दे प्रभू. Even now, the deliverance is coming to you आता देखील तुम्हाला सुटका येत आहे, because these three things have been strongly touching your hearts all these weeks. कारण या तीन गोष्टी खंबीरपणे माझा हा संदेश चालू असताना गेल्या काही आठवड्यांमध्ये तुम्हाला स्पर्श करत आल्या आहेत. And today, आणि आज it was consummated. याची समाप्ती झाली. So I believe माझा विश्वास आहे the Lord has touched you परमेश्वराने तुम्हाला स्पर्श केला आहे and you will come out of every critical situation आणि सर्व अडचणीच्या परिस्थितीतून तुम्ही बाहेर पडा by the grace of God. देवाच्या कृपेने. Thank you, Father. धन्यवाद बापा. In Jesus' name I pray. येशूच्या नामामध्ये मी मागतो. हालेलुया. धन्यवाद.